सर्वांना शुभ सकाळ. कसे आहात सर्वजण? सकाळची मस्त अशी सुरुवात झाली 5 वाजता आणि मम्मी इकडे अंगण झाडून घेत होती. आणि काल पाऊस पडल्यामुळे अंगणाच्या पुढे तर असा चिखल झाला होता, पण जे काही कोरडी जागा आहे तिथे ते झाडून घेत होती, कारण का अंगण झाडल्याशिवाय गावाकडे सुरुवातच होत नाही. आणि हे बघा, असं पाणी साचलं होतं तरीही मम्मी आजूबाजूने जे काही कचरा आहे ते झाडून घेत होती. आणि आज आम्ही दोघीही बहिणी आमच्या गावाकडे आम्हाला निघायचं होतं, त्याच्यामुळे मन थोडंसं अस्वस्थ होतं. आणि हे बघा, आता इथे लास्टचा दिवस म्हणून मी सकाळचं हे करून घेतलं. आणि पक्ष्यांचा आवाज हे सगळं मी खूप मिस करणार आहे. असं इकडे कसं गच्चीवर येता येतं सकाळी संध्याकाळी आणि खूप छान वाटतं, पण आपल्या तिकडे शहरात असं काही गच्चीवर वगैरे जाता येत नाही, कारण का आपण सोसायटीजमध्ये राहतो आणि गच्चीचं लॉक उघडा, खाली सिक्युरिटी गार्डकडून चावी आणा, हे सगळं नकोच वाटतं. आणि आपल्या घरी कसं गच्चीवर कधीही जाता येतं, कोणाच्या परमिशनची गरज नाही, काही नाही. आणि खूप छान वाटतं मला गावाकडे. आणि हे बघा, इथे तुम्हाला चिकटगुन्ह्याचं झाड दिसत असेल. ह्या चिकटगुन्ह्या कोणी खाल्ल्या आहेत का? मला नक्की कमेंट करून सांगा. पावसाळ्यात म्हणजे पावसाळा सुरू होताना येतात त्या चिकटगुन्ह्या, कारण का ते चिकट असतात म्हणून त्याचं चिकटगुन्ह्या नाव असतं. आणि मी म्हटलं मग मम्मीला मंदिर साफ करून द्यावं, त्याच्यामुळं मी ही फुलारी साफ करून देत होते. पूर्ण मंदिर मी पुसून घेतलं, पूजा पण करायची होती. आणि हे बघा, मस्त देवाला फुलं वाहून घेतली. देवाला फुलं वाहिले की पूजा अशी छान झाल्यासारखी वाटते. स्वामी देईला पारधन विद्यासी विचाराधा ज्ञान सिंधुवदन देईल प्रेत्यासी पिशाच भूत प्रेतन पारधी कथा काळात स्वामींची पूजा करून येत असते तर तुझे चरित्र पाळी होईल. आज आम्हाला निघायचंय संध्याकाळी आणि मम्मी फेवरेट आमचे धपाटे बनवते. इकडे पूजा पण झाली छान अशी आणि रिवचं स्टील खेळणं सुरू आहे. आणि आता मी नाश्ता करतोय धपाट्यांचा. तू इथंच राहणं नाणीजवळ, तसं नको करू. काल पाऊस पडल्यामुळे चिकटगुन्ह्याचा जो सडा होता ते पूर्ण असा काळा पडलेला होता. आणि म्हटलं पूर्ण गच्ची खराबच होऊन जाईल. आणि आम्ही गेल्यानंतर कसं म्हणजे मम्मीला तेवढंच म्हटलं मदत करून जावं, म्हणून मग मी पण झाडायला घेतलं. आणि मम्मीही झाडून काढत होती, कारण का अजून पाऊस होईल आणि मग सगळं खूपच घाण होईल आणि पाऊस झाल्यानंतर ते चिकटून बसतील आणि निघणार पण नाहीत. त्याच्यामुळं म्हटलं मम्मीला आपण पटकन साफ करून घेऊ. आणि मला असे कामं करायला इकडे खूप आवडतं, असे साफसफाईचे हे ते. आणि आज जाणार होते त्याच्यामुळे तर जास्तच उल्हास आला होता. खाली मंदिर पण साफ केलं आणि नंतर आता गच्ची पण साफ केली. आणि नंतर आता आमच्या बॅग्सचं आम्हाला वेट करायचं होतं, कारण का तिघांना 3 बॅग्स 15-15 kgच्या नेता येणार होत्या आणि आणि 7-7 kgच्या कॅबिन बॅग्स नेता येणार होत्या. सकाळी आम्ही धपाटे खाल्ले आणि आता आम्हाला जाण्यासाठी चपात्या आणि भाजी मम्मी परत करायली. आम्ही आज निघतोय बँगलोरला जाण्यासाठी. रिवची स्कूल आहे. रिव स्कूलला जायचं नाही, इथून जावं नाही वाटत. चला देवाच्या पाया पडतो. मम्मीच्या पाया पडतो. हे बघा, त्याची इकडं माऊ पैसे काढायली, इकडं नानी पैसे काढायली. आणि रिव एकदम खुश आहे, बाबाने 200 रुपीज दिलेत. इकडे आमच्या बॅग्स रेडी झाल्यात. चल रिव, पटकन चल. निघालो आम्ही फायनली. बॅग इतक्या झाल्यात की कारमध्ये सुद्धा मावत नाही.
नाही काढायला काय होईल. बाय बाबा. आता आता बाबाला बाय करताना इतकं मन भरून आलं, पण डोळ्यातलं पाणी मला दाखवायचं नव्हतं, कारण का मी जर रडले असते आणि मम्मीच्या डोळ्यात तर आधीच पाणी होतं. त्याच्यामुळं म्हटलं सगळं एवढं आनंदाने राहिलो, आता आनंदानंच जायचं. दरवेळेस असं होतं, की आता असं कधीच होत नाही की म्हणजे आपण माहेरी आलो आणि डोळ्यात पाणी नाही आलं जाताना. मग इथे आम्ही पोहोचलो आणि आम्ही थोडंसं खाऊन पण घेतलं, कारण का भूक लागली होती. आम्ही खूप आधी आलो होतो, 1 2 3 म्हणजे जवळपास 2.5 तास आधी आलो होतो आणि रिहूचं आधार कार्ड पण सापडत नव्हतं, बर्थ सर्टिफिकेटच सापडत नव्हतं. त्याच्यामुळे आमची थोडीशी परेशानी झाली. मग आम्ही निघालो. पण खरंच गावाकडून जाताना इतकं मन भरून येत होतं की म्हणजे असं नकोसं वाटत होता तो क्षण, पण यावंच लागणार होतं. रिहू तर म्हणत होता की आपण तिकडेच का नाही शिफ्ट होऊ शकत, मी तिकडेच राहतो, असं तसं, आता आपल्याला पुन्हा कधी यायचं. आणि हे बघा आम्ही पोहोचलो. पण यावेळेस मला खूप भीती वाटत होती, कारण का जो हादसे एरोप्लेनचे होत आहेत त्याच्यामुळे मी तर म्हटलं आपण आता ट्रेननेच जायचं, आणि आमचं ट्रेनचंच तिकीट होतं. पण अचानक आम्हाला प्लेनने यावं लागलं आणि इकडे खूप पाऊस पडत होता आणि आता रात्रीचे 11 वाजले होते. आणि घरी जाऊन आता काय करायचं म्हणून आम्ही ठरवलं की हॉटेलमधूनच काहीतरी घेऊन जाऊयात. मम्मीनं तशा चपात्या दिल्या होत्या, पण हॉटेल पण सर्व बंद झाले होते. चला भेटूयात, बाय.